मासिक 15% परताव्याच्या आमिषाने गुंतवलेल्या रक्कमेबाबत झालेल्या आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यातील 2 आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद। प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की यातील फिर्यादी गोरख सीताराम वाघमारे राहणार पाथर्डी रोड, शेवगाव, तालुका शेवगाव यांनी सन 2024 व फेब्रुवारी 2025 या कालावधीत क्लासिक ब्रिज मनी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेचे पदाधिकारी व कर्मचारी यांनी मासिक 15% परताव्याचे आमिष दाखवले। त्यावरून फिर्यादी यांनी नमूद संस्थेमध्ये पैशांची गुंतवणूक केली। क्लासिक ब्रिज मनी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड संस्थेकडून फिर्यादीस त्याच्या गुंतवणूक केलेली रक्कम व परतावा रक्कम परत केलेला नाही, तसेच शेवगाव येथील शाखा बंद झाली आहे। याबाबत शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा यांना आर्थिक फसवणुकीबाबत दाखल गुन्ह्यांचे समांतर तपास करण्याबाबत आदेश दिलेले आहेत। त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, विश्वास बेरड, फुकरान शेख, संतोष खैरे, शिवाजी ढाकणे, जालिंदर माने व प्रशांत राठोड अशांचे पथक नेमून गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले। दिनांक 10 मार्च 2025 रोजी पथक वर नमूद फसवणुकीच्या गुन्ह्याचा तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना गुन्ह्यातील आरोपी नवनाथ सुभाष लांडगे राहणार देहरे, तालुका अहिल्यानगर, सचिन सुधाकर शेलार राहणार रेणुकानगर, MIDC अहिल्यानगर हे मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेतले। ताब्यातील 2 आरोपींना गुन्ह्याच्या तपासकामी शेवगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास शेवगाव पोलीस स्टेशन हे करत आहे। सदर कारवाई राकेश ओला, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, प्रशांत खैरे, अप्पर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर व सुनील पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव उपविभाग यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे।